नमस्ते, तुम्हा सर्वांचं चाणक्य मंडलमध्ये स्वागत आहे. आज आपण विश्लेषण करणार आहोत कंबाईन गट ब चा मुख्य पेपर जो झाला आहे त्याचा. माझ्याकडे आहेत मॅथ आणि रिझनिंगचे पेपर. आता माझ्याकडे असलेला सेट हा सेट बी आहे, त्यामुळे सेट बीची सुरुवातच झाली होती रिझनिंगच्या प्रश्नांमधनं. एक एक प्रश्न आपण घेऊया. पहिलाच प्रश्न आहे, एका टेबलवर ठेवलेल्या प्रकाशचित्राकडे म्हणजे फोटोग्राफकडे बोट दाखवून नीता म्हणाली, नीता काय म्हणाली तर तिची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. सो उदाहरणार्थ जर मी नीता असेल तर त्या फोटोकडे नीता काय म्हणते की तिची आई म्हणजे त्या फोटोतली जी कोणी व्यक्ती आहे तिची आई ही कोण आहे, माझ्या आईची एकुलती एक मुलगी. म्हणजे खरं बघितलं तर त्या फोटोतल्या व्यक्तीची आई ही नीता स्वतः आहे. आपला प्रश्न काय आहे तर ते प्रकाशचित्र कुणाचे आहे तर नीताच्या मुलीचे आहे. ओके, येस. व्हेन डायग्रामचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती आकृती चौकोन, आयत व त्रिकोण यामधील संबंध योग्य रीतीने दर्शवते. आता नीट विचार केला तर चौकोन म्हणजे सोपी व्याख्या आहे, ज्याला चार कोण आहेत. चौरस नाही, चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत. मग हा जो आयत येतो हा सुद्धा चौकोनामध्येच येतो, त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. या मोठा चौकोन आणि त्याच्यामध्ये हा छोटा आयत. त्रिकोण याला फक्त 3च कोण आहेत, त्यामुळे तो कम्प्लिटली वेगळा असेल. हा प्रश्न सोपा आहे. 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयांची बेरीज 50 वर्ष आहे. काही शॉर्ट ट्रिक बेट्रिकच्या नादी लागायचं नाही, सरळ सोपं पद्धतीने सॉल्व्ह करायचं. जर पहिल्याचं वय आपण x घेतलं तर त्याच्या पुढचा 3 वर्षांनी जन्मलेला असणार आहे आणि असे 5 जण आहेत. सो त्याच्या पुढचा कधी जन्माला असेल x+3, तसंच x+6, चौथा x+9 आणि 5वा x+12. ठीक आहे. या सर्वांच्या वयांची बेरीज किती दिली आहे तर 50 वर्ष दिली आहे. आणि आपल्याला काढायला सांगितलं की सर्वात लहान मुलाचं वय, सर्वात लहान मुलगा आपला x आहे, तो त्या xचं वय आपल्याला काढायचं आहे. बेसिकली 1, 2, 3, 4, 5, त्यामुळे हे होईल 5x अधिक 3 आणि 6 9, 9 9 18, 18 आणि 2 20 आणि 10 30 बरोबर 50. म्हणजेच काय सापडतं, 5x बरोबर 20 आणि x ची किंमत आली, वय आलं 4 वर्ष. तो पर्याय क्रमांक अगेन 1 नंबर बरोबर. प्रचंड सोपा प्रश्न होता हा. काही नाही, त्या अल्फाबेट्सचं जे प्लेस नंबर असतो, आपण जेव्हा ABCD लिहून घेतो ABCD आणि असं करत M पर्यंत आणि N पासनं उलटा आपण Y आणि Z पर्यंत. सो 1 ते 13 आणि 14 ते 26 ही एक पद्धत आहे ABCD मांडून घेण्याची. तो Aचा स्थान क्रमांक काय 1, तसाच Bचा 2, 3, 4. हे असं जर बघितलं तर Bचा स्थान क्रमांक काय 2. इथे त्यांनी काय केलंय 2चा वर्ग केला. Aचा काय 1, सो इथे त्यांनी 1चा वर्ग केला. जी पुढे आपल्याला सापडतो 7 नंबरला, तर हा सरळ 7चा वर्ग आहे. जे 10चा वर्ग, तसाच 196. तुम्हाला कशाचा वर्ग आहे हे माहिती आहे का 196? तर तो येतो ते 14चा वर्ग. तर 14चा वर्ग म्हणजे 196. तर 14 हा कुठल्या याचा अल्फाबेटचा क्रमांक असतो तर तो असतो Nचा. त्यामुळे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. पूर्ण पेपरमध्ये काय तो लेंदी होता हा एक प्रश्न होता, त्यामुळे हा सगळ्यात शेवटी घेणार आहे मी. संख्या श्रेणी खूप सोपी आहे. 2, 9, 28, 65, 126. काय सापडतं तर हेच्या जवळ जातं 125, याच्या जवळ जातं 64, याच्या जवळ जातं 27, याच्या जवळ जातो 8, याच्या जवळ जातो 1. त्यामुळे सिरीज सोपी कशी जाते तर 1चा क्यूब अधिक 1, सिमिलरली 2चा क्यूब अधिक 1, इथे 3चा क्यूब अधिक 1, हे असं सगळं येतंय. म्हणजेच हा 4चा क्यूब अधिक 1, 5चा क्यूब अधिक 1, पुढे काय यायला पाहिजे तर 6चा क्यूब अधिक 1 आणि 6चा क्यूब अधिक 1 म्हणजे काय सापडतं आपल्याला तर 217.
परत पुढचा प्रश्न सुद्धा संख्या मालिकेचाच आहे, सोपी आहे. 5, 7, 9, 11, 13 म्हणजे इथे यायला पाहिजे 15. 15चे आपल्याकडे 2 पर्याय आहेत, एक 2 नंबरचा आणि एक 4 नंबरचा. मग दुसरी सिरीज कशी चालली आहे तर ती बघा. 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर येतो. परत एक ब्लड रिलेशनचा प्रश्न होता की स्वराकडे बोट दाखवत अमित म्हणाला, हिचे वडील म्हणजे स्वराचे वडील माझ्या आईच्या बहिणीचा मुलगा आहे. आईच्या बहिणीचा मुलगा असतो मावस भाऊ. ठीक आहे, म्हणजेच काय होतंय की स्वराचे वडील हे अमितचे मावस भाऊ आहेत, म्हणजे अमित स्वराचा कोण झाला, काका झाला. आपल्याला तेच विचारलंय की अमितचं स्वरासोबत नातं काय. मावस भाऊ या नात्याने अमित हा स्वराचा काका होतो. हा मस्त कोरिलेशनचा प्रश्न आहे सांकेतिक भाषेतला. बघा आता नीट विचार केला तर वतनसाठी त्यांनी स्टार, स्क्वेअर आणि स्वस्तिक हे दिलंय. नगरसाठी स्क्वेअर, गोल आणि त्रिकोण हे दिलंय. अशा प्रश्नांना कसं सामोरं जायचं असतं तर काय साम्य आहे दोन सांकेतिक भाषांमध्ये. जसं की इथे न आहे, यामध्ये पण न आहे. मग या दोन्ही सांकेतिक लिपीमध्ये काय सिमिलर आहे तर ते हा चौकोन. म्हणजे काय सापडते आपल्याला की न साठी चौकोन गेला. ठीक आहे, तर त्याच लिपीत गवत, गवत हे कशा प्रकारे लिहिल्या जातं. आता तुम्ही नीट बघा, व हा इथे आणि या गवत मध्ये सुद्धा व आहे. बाकी ग आणि त याचा सध्या विचार करू नका. तर व साठी काय काय असू शकतं. जर न साठी स्क्वेअर गेला तर एक स्टार आहे आपल्याकडे किंवा स्वस्तिक आहे. हे झालं व साठी. पण आणखीन सोपी पद्धत काय आहे की या गवत मध्ये न अजिबातच नाहीये. म्हणजे आपल्याला असा पर्याय शोधायचा आहे ज्याच्यामध्ये स्क्वेअर नाहीये, कारण स्क्वेअर गेलाय न साठी. आता तुम्ही नीट चारही पर्याय बघाल तर चारही मध्ये स्क्वेअर आहे. त्यामुळे माझ्या मते तरी हा प्रश्न चुकीचा आहे. आता आयोग जे म्हणेल ते. सिंपल पायचार्ट दिलाय आणि खर्च दिलाय की बढतीसाठी किती, छपाईसाठी किती, वाहतुकीसाठी किती वगैरे वगैरे. आपल्याला विचारलंय की बाइंडिंगसाठी झालेल्या खर्चाशी संबंधित केंद्रीय कोन किती असेल. आता जनरली या सगळ्यांची बेरीज असते 100% आणि आपला गोल आहे तो डिग्रीज मध्ये असतो 360 कुठलाही वर्तुळ, बरोबर. पण तरीही खात्री करून घ्यायची की या सगळ्यांची बेरीज खरंच 100% येते का. तर तुम्ही या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर ती खरंच 100% येते. म्हणजे काय असतं, 360 डिग्री म्हणजे 100% जर आहेत तर आपल्याला किती टक्क्याबद्दल काढायची माहिती, 20%बद्दल. तर 20% म्हणजे किती असतील, असं सोपं होतं. आता बघा, हे तुम्हाला लहानपणापासून झालेलं ते तिरकस गुणाकार असतो हा नुसता, बाकी काही नाही. 360 गुणिले 20 भागिले 100, 20 100, 5 7 35, 5 2 20 म्हणजे 72%. कुठे आहे आपला पर्याय क्रमांक 1, 72%. हा 5चा 5वा घात या संख्येस 4ने भागल्यास किती बाकी राहते. भाग कितीचा जातो वगैरे आपल्याला विचारलेलं नाहीये. बाकी रिमाइंडर किती राहतो तो विचारलंय. आता 5चा 5वा घात म्हणजे काय घाबरून जायचं काम नाही, सोपं असतं ते. जनरली आपल्याला 5चा वर्ग माहिती असतो, सोबतच 25चा वर्ग सुद्धा माहिती असतो. एवढं तरी माहिती असणं अपेक्षित आहे. हेच जर नीट विचार केला तर 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 असे. सो हे 25, हे 25 आणि हा 5 वेगळा राहतो. काही जमलं नाही तर हे तरी तुम्ही नक्कीच करू शकता. पण तुमच्या मेंदूला सुचलं तर तुम्ही डिरेक्टली 25चा वर्ग करू शकता का. तर इथे 25 झाले, इथे 25 झाले, मग 25चा वर्ग येतो 625. राहिले फक्त उरलेले हे 5. मग करा गुणाकार, 5 5 25, 5 5 2 10 आणि 2 12, 5 6 30 आणि 1 31.
ही झाली सगळी या 5चा 5वा या संख्येचं स्वरूप. आता आपला प्रश्न काय आहे की त्याला जर 4ने भागाकार केला, सो याला 4ने जर भागलं तर बाकी किती राहते. आता नीट बघा, 4 7 28, ठीक आहे. राहिले 3 म्हणजे इथे झाले 32, 4 8 32, 5 एकटाच आहे, सो 4 1 4, बाकी राहिला 1. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. रेशो प्रपोर्शनचा प्रश्न आहे. जर ₹2 व ₹5 यांची नाणी, यांचे कॉईन्स 3:2 या प्रमाणात घेतले असतील आणि त्यांची एकूण व्हॅल्यू ही किती दिली आहे तर ₹320, एकूण किंमत ही ₹320 असेल, तर त्या ₹2 नाणी किती आहेत, ₹2 कॉईन्स किती असतील. असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा जो काही रेशिओ दिलेला असतो त्या रेशिओला एका कॉमन व्हेरिएबलने मल्टिप्लाय जर केलं तर आपण ॲक्च्युअल किमती गृहीत धरू शकतो. म्हणजेच काय झालं, 3:2 हे प्रमाण कशाचं होतं, त्यांच्या कॉईन्सचं दिलेलं आहे, त्यांच्या किमतीचं दिलेलं नाहीये. त्यामुळे आपण सरळ 3x अधिक 2x बरोबर 320 असं करू शकत नाही, कारण हे आहेत कॉईन्स, हे आहेत कॉईन्स आणि हे आहेत रुपये. म्हणजे ही झाली क्वांटिटी प्लस क्वांटिटी इक्वल्स टू व्हॅल्यू. असं कसं होईल, नाही. गणितामध्ये तुम्हाला सगळ्यांचे युनिट सेम पाहिजेत. या सगळ्यांचे युनिट सेम करण्यासाठी काय करायला लागेल तर त्यांना व्हॅल्यूमध्ये कन्व्हर्ट करायला लागेल. 3x आणि 2xला सोपं आहे. 3x कॉईन किती रुपयांचे आहेत, ₹2 आहेत, म्हणून समीकरण कसं येईल 3x × 2. सिमिलरली प्लस 2x × 5, कारण हे ₹5 आहेत, आणि मग बरोबर सगळं किती येईल तर ₹320. सो 3 दोन्ही 6x अधिक 5 दोन्ही 10x बरोबर 320, 6 10 16x बरोबर 320. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे 16 दोन्ही 32 आणि 0 दशांश तसा 20. आपल्याला काय विचारलंय, ₹2 नाणी किती. ₹2 नाणी किती आहेत, ही इकडे आहेत 3x. मग सिमिलरली जर x आपल्याला 20 सापडला असेल तर 3x किती होईल, 20 × 3 म्हणजे 60. आहे का पर्याय, यस, पर्याय क्रमांक 3 60 हे उत्तर बरोबर आहे. हा अगदी सोपा प्रश्न होता, पण काही जण यातही सिली मिस्टेक करू शकतात. काय बघा, आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारचे हे प्राणी आहेत आणि त्यांचं इथे प्रजातीची सध्या अस्तित्वात असलेली एक ॲप्रॉक्सिमेट अंदाजित संख्या दिलेली आहे, किमान आणि कमाल, कमीत कमी आणि जास्तीत जास्त. विचारलं काय, प्रत्येक प्रजातीच्या या किमान व कमाल संख्या अंदाजित असल्यामुळे त्यांची त्या प्रजातीसाठीची सरासरी घेतली असता कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात कमी भरेल, हे सर्वात कमी विचारलेलं आहे आणि सरासरी विचारलेली आहे. सो सोपं आहे अगदी. चला पहिलं बघू. पहिलं दिले आपल्याला लाल लांडगा. सो लांडग्याबद्दल काय दिले, 20, ठीक आहे, आणि कमाल दिली आहे 30. सो 20 आणि 30 खरं तर हे सगळं तोंडी सुटणार आहे बरं का. 20 आणि 30 होतात 50चा, त्याची जर सरासरी काढायची तर डिवायडेड बाय 2 येणार, मग 50च्या निम्मे 25. ठीक आहे, लाल लांडगा अंदाजित सरासरी आली आहे 25. पुढे बघू, फिरतो भगव्या पोटाचा पोपट, म्हणजे ह्या तिरक्या रेषा. इथे किती आहे, परत 20, आणि इथे किती आहे तर 20 आणि 30च्या मध्ये, म्हणजे आपण 25 गृहीत धरू शकतो, कारण ती ॲप्रॉक्सिमेट आहे व्हॅल्यू. सो 20 आणि 25, 20 आणि 25च्या निम्मे म्हणजे 45च्या निम्मे, म्हणजे आपलं व्हॅल्यू किती येते 22.5. आणि तिसरं बघू ते आपण जमिनी साप. तर त्याचं काय व्हॅल्यू आहे, किमान आहे 10, कमाल आहे 50, म्हणजे 10 आणि 50 च्या निम्मे म्हणजे झाले 60च्या निम्मे, म्हणजे किती झाले 30. आता 25, 22.5 आणि 30 यांच्यापैकी सर्वात कमी कोण आहे तर फिरतो भगव्या पोटाचा पोपट, आणि तो पर्याय क्रमांक कुठे आहे, पर्याय क्रमांक 2. हे आपल्याला काढायचं होतं. आता हा
अगदी जॉमेट्रीच्या भाषेतही सोडवता येतो किंवा तुम्ही थोडंसं लॉजिक लावलं तरीही सोडवता येतो. आधी आपण जॉमेट्रीच्या नियमांनुसार बघूयात. काय म्हटलंय, एक वर्तुळ आयत ABCD या आयताच्या सर्व शिरोबिंदूंमधून जात असेल. तर आता बघू, आपण एक आयत काढू. ठीक आहे, आयताच्या लांब्या दिल्या आहेत आपल्याला. लांबी आहे 8 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 6 सेंटीमीटर. आता सर्व शिरोबिंदूंमधून जाणारा एक आपल्याला वर्तुळ काढायचा आहे. म्हणजे शिरोबिंदूंमधलं काय, तर या सगळ्या पॉइंट्समधनं तो गेला पाहिजे. आता नीट बघा, आपल्याला काय म्हटलंय की त्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे रेडियस फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, आता मग बरोबर जर आपण सेंटरला एक बिंदू टाकला तर वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय येते, तर नीट विचार केला तर ही सरळवाली. ठीक आहे, आता बघा, हा जर मध्य असेल तर इकडची बाजू झाली 4 सेंटीमीटर आणि इकडची झाली 4 सेंटीमीटर. म्हणजे माझं उत्तर कसं येणार आहे, तर 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त येणार आहे. 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त असणारा एकमेव पर्याय आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता हे झालं लॉजिक लावून. म्हणून मी प्रत्येक वेळी वर्गात सांगत असतो की आपलं ऑप्शनवरती नजर पाहिजे. आता जॉमेट्रीच्याच भाषेत हे बघा, मी तुम्हाला दुसरा एक आयत आणि वर्तुळ काढून हे दाखवतो. आता याच्यामध्ये परत लांबी 8 आहे, उंची आयताची 6 आहे, उंची नाही, आणि वर्तुळाची आपल्याला त्रिज्या काढायची आहे. जर बरोबर सेंटरमधनं असा मी जर एक डायगोनल टाकला म्हणजे तो काय झाला, आयताचा कर्ण झाला खरं तर. आणि या कर्णाची जर आपण अर्धी किंमत घेतली तर तीच काय होणार आहे, वर्तुळाची त्रिज्या होणार आहे. म्हणजे बेसिकली आपल्याला इथे काय वापरायचं आहे, तर पायथागोरसचा थेरम वापरायचा आहे. पायथागोरसचा थेरम काय असतो की कर्ण बरोबर अंडर रूट दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज. सो आपण इथे म्हणूयात लेंथ स्क्वेअर प्लस ब्रेड स्क्वेअर. सो 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग, 6चा वर्ग येतो 36, 8चा वर्ग येतो 64. ठीक आहे, दोघांची बेरीज येते 100. म्हणजेच आपल्याला कर्णाची किंमत किती सापडते, तर 10 सेंटीमीटर. पण हा झाला पूर्ण कर्ण, आपल्याला त्याचा अर्धच पाहिजे, ज्याचं उत्तर येतं 5. सो तुम्ही अशा प्रकारे जाऊ शकता आणि अशा प्रकारे जाऊ शकता. अगेन सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे, सोपा आहे. आता बघा 225 हा कशाचा वर्ग येतो, तर 15चा. म्हणून याचं उत्तर 15 येणार. म्हणजे अल्टिमेटली कसं होतं बघा नीट, 154 अधिक 15 हे सगळं येतं वर्गमुळामध्ये. 154 अधिक 15 किती होतात, 169. आता पुढे 169 हा कशाचा वर्ग आहे, 169 हा वर्ग येतो 13चा. त्यामुळे आता पुढे संख्या काय येईल, 13 अधिक हा 108. 108 अधिक 13 किती होतात, 121. 121 कशाचं वर्गमूळ आहे, तर 11चं. हे 11 ॲड कशात होतील, 25 मध्ये. म्हणजे 25 अधिक 11 किती झाले, 36. हे परत वर्गमुळात आले. 36चं वर्गमूळ येतं 6 आणि ते 6 ॲड होतील या 10 मध्ये आणि एकूण होईल 16. आणि फायनली काय काढायचं आपल्याला, 16चं वर्गमूळ, ज्याचं उत्तर येतं 4. सो याचा सगळा सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न होता. सोपा पण थोडासा लेंदी. काय म्हटलं की अने एक वस्तू 400 रुपयाला विकत घेतली व ब ला 10% नफ्याने विकली. आता 400चा 10% नफा त्यात ऍड केला म्हणजे 40. सो ती ब ला कितीला विकली, 440ला
विकली. ठीक आहे. पुढे काय झालं, ब ने ती वस्तू क ला 20% तोट्याने विकली. आता या 440चे 20%, मी तुम्हाला नेहमी सांगतो ज्याचे जेवढे टक्के करायला सांगितलेत त्यांचा सरळ सरळ काय येतो, गुणाकार येतो, पण डिवायडेड बायला 2 झिरो येतात. टक्के म्हणजे काय, तर डिवायडेड बाय 100. सो हे सोपं काय होईल, 0 0 ऑल गेट कॅन्सल्ड आणि 44च्या दुप्पट 88. हे 88 काय झाला, 88चा क ला तोटा झाला. म्हणजे हे काय होतील, 440 मधनं 88 मायनस होतील. सो 10 8 2 इकडनं 13 8 5 आणि इथे 3. 352ला क ने ती वस्तू ब ने ती वस्तू क ला विकली. क ने ड ला ती वस्तू 25% नफ्याने विकली. 25% कुणाचे, आता या 352चे. तर 352चे आपल्याला काढायचे आहेत 25%. त्याचं उत्तर येतं 88. हे सगळं सोडवा. परत मी जसं सांगितलं होतं की ज्याचे जेवढे टक्के काढायचे त्या सगळ्यांचा डायरेक्ट गुणाकार करायचा. डिवायडेड बायला 2 झिरो आहे ते विसरायचं नाही. सो 352 गुणिले 25 केले की आपल्याला सापडतं 8800. पण 2 शून्य 100शी कट होतात, त्यामुळे 352चे 25% म्हणजे 88. आता या 88 रुपयांच्या नफ्याने ती ड ला विकल्या गेली. म्हणजेच कितीला विकली, तर 352 अधिक 88 इतक्याला ती विकल्या गेली. म्हणजेच किती होतात, 10 8 5 13 1 14 440 रुपयाला. आता शेवटी काय म्हटलं, तर ड ने ती वस्तू किती किमतीत खरेदी केली, हेच आपलं उत्तर आहे, 440 रुपये. ठीक आहे. यस, नैसर्गिक समसंख्यांची बेरीज. नैसर्गिक समसंख्यांची बेरीज याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला समसंख्या किती आहेत त्या पूर्ण रेंजमध्ये त्या काढायच्या असतात. आता 1 ते 100 याच्यामध्ये पहिली समसंख्या येते 2, दुसरी समसंख्या येते शेवटची समसंख्या येते 100. ठीक आहे. हा पुढचा भाग आहे. पण सगळ्यात पहिले एकूण समसंख्या, एकूण समसंख्या ह्या कशा काढायच्या असतात, तर सगळ्यात मोठी संख्या मायनस सगळ्यात छोटी संख्या आणि डिवायडेड बाय 2. हा डिवायडेड बाय 2 का असतो बाय द वे, तुम्हाला प्रत्येक पुस्तकामध्ये सापडत असेल, पण त्याचा अर्थ आहे 2 संख्यांमधला गॅप. सो प्रत्येक 2 समसंख्यांमधला गॅप हा 2चा असतो. विषम संख्या जरी काढायच्या असत्या तरी सुद्धा डिवायडेड बाय 2च आलं असतं. ठीक आहे. सो याचं उत्तर येतं 100 भागिले 2 म्हणजे 50. काय सापडलं आपल्याला, 1 ते 101 पर्यंत एकूण 50 समसंख्या आहेत. ही झाली एक पहिली स्टेप. आता दुसरी काय आहे की या सर्व समसंख्यांची बेरीज. समसंख्यांची बेरीज. समसंख्यांची बेरीज कशी करायची असते, तर समसंख्यांची बेरीज कशी करायची असते मी तुम्हाला सांगतो. n इंटू n प्लस 1. आता इथे n म्हणजे काय आहे, तर बेसिकली समसंख्या एकूण किती सापडल्यात ते. एकूण समसंख्या 50 गुणिले 50 अधिक 1 म्हणजेच काय होईल, 50 गुणिले 51. 50 गुणिले 51 हे सोडवायचं बरोबर. 5 1 5 5 5 25 आणि हा 0. सो 2550 हे त्याचं उत्तर येतं. परत रेशिओचा एक प्रश्न आहे की एका विद्यार्थ्याला शास्त्र म्हणजे सायन्स, गणित आणि इंग्रजी या 3 विषयांच्या परीक्षेत क्रमशः 5:10:4 या प्रमाणात मार्क पडले. जर त्या विद्यार्थ्याला एकूण 380 मार्क पडले असतील तर गणित विषयात किती मार्क पडले. एकूण 380 मार्क पडले असतील तर गणित विषयात किती मार्क पडले. आता बघा 5:10:4 याला काय करत असतो आपण, 5x अधिक 10x अधिक 4x एक कॉमन व्हेरिएबल घेतला आधीच्या प्रश्नासारखं, आणि हे काय त्याला पडलेले मार्क आहेत. या सर्व मार्कांची बेरीज मिळून किती होते, विद्यार्थ्यास एकूण किती मार्क पडले, 380. 380. 10 आणि 5 15 आणि 4 19. x बरोबर 380 म्हणून x ची व्हॅल्यू सापडली आपल्याला
20. हे प्रश्न तोंडी सुटले पाहिजे बरं का. मग x 20 सापडला. आता आपल्याला कुणाची किंमत काढायला सांगितले, कुठल्या परीक्षेत कुठल्या विषयात मिळालेले मार्क काढायला सांगितले, तर गणित विषयात. गणिताचा रेशो किती येतो, हा 10. म्हणजेच काय, गणितातले मार्क किती आहेत त्याचे 10x आणि ते किती होतात 200. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. परत एक पाय चार्ट. सोबतच्या वृत्तलेखात एका कंपनीच्या महाराष्ट्रातील 5 विविध ठिकाणी, कुठल्या ठिकाणं ABCDE काम करत असलेल्या व्यक्तींचे विवरण दिले आहे. काम करीत असलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 6500 आहे. म्हणजे परत बघायचं की या सगळ्यांची ॲडिशन 100% येते का, तर येते. 100% म्हणजे 360 डिग्री आणि त्या सगळ्यांची एकूण संख्या किती आहे, तर 6500 आहे. तर A व E या ठिकाणी काम करीत असलेल्या व्यक्तींची संख्या C ठिकाणी काम करीत असलेल्या व्यक्तींपेक्षा किती जास्त आहे. म्हणजेच काय, A आणि E मिळून C पेक्षा जास्त तर नक्कीच आहेत, पण ते कितीनी जास्त आहेत. सोपा याच्यातला मार्ग हा आहे की A आणि E आधी बघा कुठे आहेत. A आहे इथे 15, E आहे इथे 21. दोघांची ॲडिशन केली की होते 36. ठीक आहे. सी कुठे आहे, इथे. सीची टक्केवारी किती आहे, 30%. मग या दोघांमधला गॅप किती टक्क्याचा आहे, 6%. मग सरळ सरळ आपल्याला काय काढायचं आहे, 6%. कशाचे, 6500चे. ते आपलं उत्तर येणार आहे. परत मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याचे जेवढे टक्के काढतो त्यांचा फक्त एकमेकांशी गुणाकार करायचा आणि हे 2 शून्य डिवायडेड बायच्या 2 शून्याशी कॅन्सल होऊन जातात. सो 65 गुणिले 6, 6 पंच 30, 6 7 36 आणि ते 3 39, 390 आहे का पर्याय. यस, पर्याय क्रमांक 2. बोट अँड स्ट्रीमचा प्रश्न आहे. काय म्हटलंय बघा, एक बोट 36 किलोमीटर प्रवास म्हणजे डिस्टन्स किती झालं, 36 किलोमीटर प्रवास करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने डाऊनस्ट्रीम 6 तास घेते. सो आपल्याला स्पीड दिलाय कुठला, डाऊनस्ट्रीमचा, किती 6 टाइम दिलाय 36 किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी 6 तास घेते. सो डाऊनस्ट्रीमचा आपल्याला टाइम दिलाय 6 hours. तर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अपस्ट्रीम जाण्यासाठी 9 तास घेते. म्हणजे आपल्याला अपस्ट्रीमचा सुद्धा टाइम दिलाय 9 तास. तर बोटेची स्थिर प्रवाहातील गती, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, हा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे. आता बघा, स्पीड ऑफ बोट इक्वल्स टू काय असतं, तर डाऊनस्ट्रीम स्पीड अधिक अपस्ट्रीम स्पीड डिवायडेड बाय 2. नीट बघितलं तर आपल्याला डाऊनस्ट्रीमचा वेळ दिलेला आहे, अपस्ट्रीमचा वेळ दिलेला आहे, डिस्टन्स दिलेलं आहे. पण आपल्याला हवं आहे डाऊनस्ट्रीमचा स्पीड आणि अपस्ट्रीमचा स्पीड. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की स्पीड इक्वल्स टू काय असतो, डिस्टन्स अपॉन टाईम. मग आपल्याला जेव्हा डाऊनस्ट्रीमचा काढायचा आहे स्पीड, तेव्हा डिस्टन्स हे सेमच राहणार आहे 36, पण टाईम कुठला घ्यावा लागेल, तर डाऊनस्ट्रीमचा जो आहे 6. सो याचं उत्तर येतं 6 किलोमीटर प्रति तास. सिमिलरली अपस्ट्रीमच्या बाबतीत 36 जशाच तसे, पण अपस्ट्रीमला लागणारा वेळ किती आहे, 9 तास. त्यामुळे याचं उत्तर येणार आहे 4 किलोमीटर प्रति तास. आता फायनल उत्तर काय असेल आपलं, 6 अधिक 4 भागिले 2 म्हणजे 10च्या निम्मे 5. कुठे आहे उत्तर, 5 किलोमीटर प्रति तास. हॉलची लांबी 15 मीटर आणि रुंदी 12 मीटर आहे. जर हॉलच्या तळाचे आणि सिलिंगच्या क्षेत्रफळाची एकत्रित बेरीज ही 4 भिंतींच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकी असेल, तर हॉलचे घनफळ, व्हॉल्यूम ऑफ दी हॉल किती. आता लांबी आणि रुंदी दिलेली आहे हॉलची. ठीक आहे, हॉल हा आयताकृती असतो, त्यामुळे त्याचा एरिया हा किती येणार, लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे, पण तो हॉल फक्त 2D मध्ये नसतो. ठीक आहे, म्हणून
ह्याचं काय होईल तर मल्टिप्लाय बाय 2 होईल. आता हे सोडून बघा 12 आणि 15. सो 15 दुनी 30, 30 गुणिले 12 म्हणजेच काय 360 स्क्वेअर मीटर. हे झालं आपलं पूर्ण हॉलचं क्षेत्रफळ. आता पुढचं वाक्य काय म्हटलं आपल्याला की फ्लोअर आणि सिलिंगच्या क्षेत्रफळाची एकत्रित बेरीज ही 4 भिंतींच्या क्षेत्रफळा एवढी आहे. सो एरिया ऑफ फ्लोअर अँड सिलिंग ही किती आहे 4 भिंतींच्या क्षेत्रफळा एवढी. चार भिंतींच्या क्षेत्रफळ एवढी. आता 4 भिंतींचं क्षेत्रफळ म्हणजे किती होतं तर भिंतींचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला हाईट सुद्धा पाहिजे असते. आता ही हाईट आपल्याला आधी शोधून काढावी लागेल. तर 4 भिंतींचं क्षेत्रफळ हे 2h इंटू लांबी अधिक रुंदी अशा स्वरूपामध्ये असतं. आता h म्हणजे काय येते तर त्या हॉलची पूर्ण हाईट येते. आता ती हाईट गुणिला लांबी अधिक रुंदी आणि हे असं 2 वेळेस का तर खालची आणि वरची बाजू. हे सगळं बरोबर आपल्याला किती आहे तर 360 पूर्ण हॉलचं जे क्षेत्रफळ आपण काढलं होतं. आता याच्यातनं आपल्याला काय सापडणार आहे तर 360 बरोबर 2h इंटू लांबी आणि रुंदी यांची बेरीज म्हणजे 15 आणि 12. सो 15 आणि 12 आपल्याला सापडतात 27 आणि इकडे 360. हा भागाकार करा आणि शेवटी आपल्याला सापडेल की 9 दोन्ही 18 9 त्रिक 27 म्हणजे आपल्याला हाईट सापडली ती 20/3 मीटर. 20/3 मीटर ही आपल्याला उंची सापडली. आता सगळ्यात शेवटी आपल्याला काय काढायला सांगितलंय तर व्हॉल्यूम त्या हॉलचं. आता व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असतं तर लांबी पण येते रुंदी पण येते आणि त्या हॉलची हाईट पण येते. ठीक आहे म्हणजेच L इंटू B इंटू H. सो 12 गुणिले 15 गुणिले 20/3. सो 3 5 15 हे ओढून गेले. 12 पंच 60 गुणिले 20 म्हणजेच 1200. सो 1200 मीटर क्यूब. काळकामचा प्रश्न सोपा आहे. आपल्याला हा नेहमीसारखा लसाई पद्धतीने सोडायचा. आता बघा कसं करायचं. एक विशिष्ट काम पूर्ण करण्यासाठी मोहनला 15 दिवस लागतात. सो आपण काय लिहून घ्यायचो की मोहन आणि त्याला काम करायला लागणारे दिवस 15. तेच काम करायला रोहनला 12 दिवस लागतात. सो रोहनला 12 दिवस लागतात. समीरच्या मदतीने त्यांनी ते काम फक्त 4 दिवसात पूर्ण केलं. तर एकट्या समीरला ते काम करण्यासाठी किती दिवस लागत असतील म्हणजेच समीरला इथे किती दिवस लागतील हे आपल्याला शोधून काढायचं आहे. पण दिलंय काय समीर सोबत म्हणजेच काय तिघांनी एकत्रित काम करून ते काम 4 दिवसात संपवलं होतं. याच्यासाठी नेहमीसारखं या सर्वांचा लसावी. आता 15 आणि 12चा जरी घेतला तरी तो इकडे लागू होईल असं आपण जाऊया. सो यांचा लसावी येतो 60. म्हणजे काय झालं एकूण काम आता आपल्याला सापडलं. उदाहरणार्थ 60 आंबे खायचे. सध्या आंब्याचा सीझन चालू आहे. तर 60 आंबे खायला मोहनला पूर्ण 15 दिवस लागतात म्हणजे पर डे. ठीक आहे दर दिवशी तो 4 आंबे खातो. ठीक आहे त्याच पद्धतीने रोहन हा 5 आंबे खातो. आणि कोण आहे हा समीर. समीर किती खातो हे आपल्याला माहिती नाहीये त्यामुळे त्याचं पर डेचं काम सुद्धा किती असेल हेही आपल्यासाठी अननोनच आहे. पण आपल्याला काय माहिती आहे की या सर्वांना हे सगळं काम संपवण्यासाठी किती दिवस लागले तर 4 दिवस लागले होते. आता नीट बघा दिवस बरोबर काय असतं तर एकूण काम आणि ते संपवण्याचा त्यांचा पर डेचा रेट म्हणजेच दर दिवशी ते
किती काम संपवतात तिघांच्या याने. आता आपल्याला म्हटलंय की एकूण दिवस त्यांना 4 लागले होते तिघांनाही काम करायला, एकूण काम होतं 60. तर ही जी व्हॅल्यू इथे येणारी पर डेची ती किती असेल तिघांची मिळून? तर सोपं आहे, 15 चौक 60. म्हणजे इथे 15 यायला पाहिजे, तिघं मिळून 15 युनिट काम, 15 आंबे दर दिवसाला खातात. इथे 15 येण्यासाठी इथे किती यायला पाहिजे? तर 4 आणि 5 9, म्हणजे इथे येणार 6. आणि इथे 6 कुठून येईल? तर याच्यावरनं येईल, म्हणजे इथे यायला पाहिजे 10. म्हणजेच काय, समीर एकटा तेच काम 10 दिवसात करतो. कुठलं काम? 60 आंबे खाण्याचे, ज्याच्यासाठी तो दररोज 6 आंबे खातो. आणि असं सगळं उलटं चक्र फिरलेलं आहे. सो समीरला एकट्याला ते काम करायला किती दिवस लागले असतील? तर 10 दिवस लागले असतील. तर आता आपण बघू काळकाम वेगचा आपण सगळ्यात शेवटासाठी ठेवलेला प्रश्न. येस, बघा, एक काम 1 पुरुष 3 महिला आणि 4 मुलं. सो 1 पुरुष 3 महिला आणि 4 मुलं. ठीक आहे, 96 तासात पूर्ण करू शकतात. 96 तासात पूर्ण करू शकतात. तेच काम 2 पुरुष आणि 8 मुलं, 2 पुरुष आणि 8 मुलं 80 तासात पूर्ण करतात. तसेच 2 पुरुष व 3 महिलांना ते काम करायला 120 तास लागतात. 2 पुरुष आणि 3 महिलांना 120 तास लागतात. तर 5 पुरुष व 12 मुले तेच काम किती वेळेत करतील? 5 पुरुष व 12 मुलं, 5 पुरुष आणि 12 मुलं. ठीक आहे, आता नीट बघा, नेहमीसारखंच करायचं की लसावी. 96, 80 आणि 120 यांचा LCM येतो 480. म्हणजे आपल्याला एकूण 480 कामं करायचे आहेत. उदाहरणार्थ आता म्हणत आपण 480 खुर्च्या बनवायच्या आहेत. आता 480 खुर्च्या बनवायला या प्रत्येक गटाला एवढा 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 वेळ लागतो. म्हणजे त्यांचा आपण पर तास कॅपॅसिटी काढूया किती असेल. तर 1 पुरुष 3 महिला आणि 4 मुलं यांची कॅपॅसिटी किती असेल? 480 भागिले 96. 480 भागिले 96 म्हणजेच 5 खुर्च्या प्रति तास. ठीक आहे. सिमिलरली 2 पुरुष आणि 8 मुलं यांची काय युनिट असेल? तर 6 खुर्च्या. आणि इकडे उत्तर येईल 3. 12 3 36, 12 चौक 48 म्हणजेच 4. आता नीट जर बघितलं तर तुम्हाला वेगळ्या कलरमध्ये दाखवतो. 1 पुरुष आणि 8 मुलं ना दर 6 खुर्च्या एका तासाला, असा जर त्यांचा रेट असेल तर इथे आपण एक गृहीत धरू शकतो की 1 पुरुष आणि 4 मुलं यांचा रेट किती असेल? तर 3. हे पुढे आपल्याला लागणार आहे म्हणून लिहून ठेवलं. आता पुढे आपल्याला काय विचारलंय? तर 5 पुरुष आणि 12 मुलं तेच काम किती वेळेत करतील? आता नीट बघा, 5 पुरुष आणि 12 मुलं. जर मी ह्याला म्हटलो इक्वेशन 1, ह्याला म्हटलो इक्वेशन 2 आणि हे म्हटलं इक्वेशन 3. आणि आता जर मी 1 मधनं 2 मायनस केलं तर मला काय सापडेल? बघा, 1 पुरुष अधिक 3 स्त्रिया 4 मुलं मायनस 1 पुरुष आणि 4 मुलं. कळते? हे कॉमन आहे इथे. म्हणजे मला सापडेल काय? तर 3 महिलांची कॅपॅसिटी सापडेल. आणि ती किती असेल? 5तनं 3 गेले म्हणजे 2 युनिट, 2 खुर्च्या पर तासाला. आता हे जे 3F सापडले, हे 3F आपण पुट करायचे इक्वेशन 3 मध्ये. सो 2m प्लस 3F ची व्हॅल्यू होती 2, बरोबर सगळं होतं 4 युनिट. म्हणजे मला 2m ची व्हॅल्यू सापडली, 4तनं 2 गेले 2. सो हे इथे सापडलेलं आहे.
आता बघा 2m ची व्हॅल्यू सापडली आहे आणि 1m+4c ह्याची सुद्धा सापडलेली आहे. आता हे जे आपले इक्वेशन आहे फायनल की 5 पुरुष आणि 12 मुलं यांना जर मी असं लिहिलं 1 पुरुष अधिक 4 मुलं, ठीक आहे, 1 पुरुष अधिक 4 मुलं या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे काय होईल 3 पुरुष आणि 12 मुलं होतील. पण आपल्याला काय पाहिजेत 2 पुरुष आणखीन एक्स्ट्रा पाहिजेत. ते फक्त आपण ॲड कुठे करायचे इथे एक्स्ट्रामध्ये करायचे. तर आपल्याला इक्वेशन सोप्या पद्धतीत सापडते. आता हे सगळं आपल्याला सोडवायचं आहे. तर 3 गुणिले 1m+4c ची व्हॅल्यू किती आहे 3 अधिक 2m ची व्हॅल्यू किती आहे 2m ची व्हॅल्यू आपण इथे काढली आहे ती आहे 2. सो काय होईल हे सगळं 3 त्रिक 9 आणि 2 11. ठीक आहे. आता याचा अर्थ काय होतो की हे सगळे मिळून 11 युनिट्स पर तासाला अशी त्यांची कॅपॅसिटी आहे. एकूण किती युनिट्स करायच्यात आपल्याला हे आपण काढले इथे 480. आता याच रेटने या सगळ्यांना काम करण्यासाठी किती तास लागतील तर 11 चूक 44 4 उरले 40 झाले 11 त्रिक 33 7 बाकी भागिले 11 तास. हे आपलं फायनल उत्तर असेल. आणि कुठं दिसतंय तर पर्याय क्रमांक 3. तर बघायला गेले तर एकूण 22 मॅथ आणि रिझनिंगचे प्रश्न परवाच्या कंबाईन गट ब मुख्य परीक्षेला आले होते. त्यातला एक सांकेतिक भाषेतला मला वाटतंय की तो आयोगाने रद्द करावा म्हणजे राहिले 21. त्याच्यातले कामचे दोन्ही सुद्धा जे जरा लेंदी होते आणि ट्रिकी होते हे जर सोडले तर राहिलेल्यांमध्ये पैकीच्या पैकी मार्क विद्यार्थ्यांना मिळू शकले असते. ठीक आहे. ऑल द बेस्ट आणि पुन्हा भेटतच राहूया. थँक्यू.